सांडपाण्यातूनच कमळ हे फूल जन्मतो, मात्र ते सांडपाणी कधीच कमळाच्या स्वच्छतेला व सुंदरतेला स्पर्श करत नसतं. तात्पर्य: तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. वर्तमान कितीही बिकट असो, मात्र कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकते, अगदी कमळ या फुलासारखं. चिमटीत पकडलेले फुलपाखरू अस्तित्वासाठी झगडत असताना देखील पकडणाऱ्याच्या बोटांवर आपल्या पंखांचे रंग देतं. काही माणसं अशीच भली असतात. कुणी त्यांचं कितीही वाईट करायला बघितलं तरी ते समोरच्याचं चांगलंच चिंतितात. चूक नसतानाही जवळचे विरोधात जातात, तेव्हा माघार घेण्याऐवजी संघर्षाची तयारी करा. हे कलियुग आहे. इथे खोट्याला स्वीकारलं जातं आणि खऱ्याला तोडलं जातं. आकारावर कुठल्याही घराचं छोटेपण किंवा मोठेपण ठरत नाही. बऱ्याचदा छोट्या घरात मोठी माणसं राहतात आणि मोठ्या घरात छोटी. पंगतीमध्ये मीठ वाढणारा पुन्हा मीठ वाढायला येत नाही. तसेच आयुष्यात काही लोक असेच मिठासारखे असतात. प्रत्यक्षात त्यांच्या असण्याने कदाचित काही फरक पडणार नाही, पण त्यांच्या नसण्याने खूप फरक पडतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी महत्त्वाच्या वाटणाऱ्या लोकांना जपा, कारण आयुष्याच्या पंगतीमध्ये ते कदाचित पुन्हा येणार नाहीत. काय पेरावं आणि काय जपावं हे कळणेही खूप महत्त्वाचे असते. तुम्ही दारात बाभळीचे झाड लावले, त्याला खतपाणी घातलं, काळजी घेतली, जीव लावला आणि आपुलकीने जपलं, तरी एक दिवस तुम्हाला ते काटेच टोचणार. म्हणून चुकीचे विचार पेरू नये आणि चुकीची माणसे जपू नये, कारण दोघांचेही गुणधर्म काट्यासारखे असतात. कोणत्या वेळी तुम्हाला टोचतील याचा नेम नाही. आपल्या आयुष्यातून ज्यांना जायचं असतं ते जातातच आणि थांबायचं असतं ते थांबतातच. त्याला आपण काहीही करू शकत नाही. थांबणाऱ्याला कारण म्हणून तुमचा एक चांगला गुण पुरेसा असतो आणि जाणाऱ्याला तुमचा एक वाईट गुणही पुरे असतो. गरज संपली की कोमेजलेल्या फुलालाही झाड स्वतःजवळ ठेवत नाही. सगळ्यांच्या नजरेत तुम्ही चांगलेच असावं असं कधीच नसतं. आपण कितीही चांगले वागलो कोणाशीही, तरी कोणाच्या नजरेत तरी आपण वाईट असूच शकतो. म्हणून सगळ्यांच्याच नजरेत चांगलं असण्यापेक्षा मोजक्यांच्या आयुष्यात महत्त्वाचं असणं महत्त्वाचं. 1 मिनिटात तुमचं आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिट नीट विचार करून घेतलेला निर्णय मात्र तुमचं आयुष्य नक्की बदलू शकतो. आयुष्यात कितीही पैसा कमवा, पण तुमच्याकडे मन मोकळं करणारं जवळ कोण नसेल ना, तर तुमच्यासारखा भिकारी कोणी नाही. एखादी जुनी सवय सोडण्याच्या मागे लागू नका. ते थोडं अवघड आहे. त्यापेक्षा एखादी नवीन चांगली सवय लावून घ्या. जुनी सवय आपोआप मागे पडेल. महत्त्व माणसाला नसतं, तर त्याच्या चांगल्या स्वभावाला असतं. कुणी एका क्षणात मन जिंकतं, तर कुणी आयुष्यभर सोबत राहून मन जिंकू शकत नाही.
जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. जीवनात चांगला माणूस होण्यासाठी एवढंच करा, चुकाल तेव्हा माफी मागा आणि कुणी चुकलं तर माफ करा.